प्रभाग क्रमांक 17 मधील 32 खोल्या परिसरात ड्रेनेज पाईपलाईन कामांचा भव्य शुभारंभ। नवीन ड्रेनेज पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला। या कार्यक्रमास नगर अध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके प्रमुख उपस्थित होत्या। दाट लोकवस्तीमुळे येथे जुन्या कमी व्यासाच्या ड्रेनेज लाईनमुळे नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागत होता। अधिक व्यासाच्या नवीन ड्रेनेज लाईनची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती। प्रभागाच्या नगरसेविका माधुरी धोत्रे, खमक्या माजी नगरसेवक नागेश यादव व नगरसेवक लोकेशप्पा यादव यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले। यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे समर्थक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना दिलीप बापू धोत्रे यांनी नगराध्यक्षा प्रणिताताई भालके या 11,000 मतांनी विजयी झाले असून त्यांच्या कामाच्या जोरावर पुढील निवडणुकीत त्या 22,000 मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केलाय। मागील सत्ताधारी गटाकडे कोणतंही विजन नव्हतं, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला अशी टीका त्यांनी नाव न घेता केली। मात्र आम्ही केवळ प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहराचा कायापालट करू असं आवाहनही त्यांनी केलं आहे। नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांनी परिसरातील सर्व मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला। तर माजी नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी आतापर्यंत प्रभागात विविध विकास कामं राबवल्याचं सांगितले। आता मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांची साथ लाभल्यानं प्रभागात विकासाची गंगा वाहील आणि एक नवे विकासाचं रोल मॉडेल तयार होईल अशी परिसरात चर्चा सुरू आहे। दरम्यान मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, नगराध्यक्षा प्रणिताताई भालके आणि नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी विरोधकांना नाव न घेता टोला लगावत आगामी काळात विकास कामांमधूनच उत्तर दिलं जाईल असा इशाराही दिलाय। यावेळी प्रसाद यादव, योगेश रणदिवे, तेजस भोसले, अजय जाधव, बबलू यादव, दत्ता थोरात, संतोष वाघमारे, गौरव ओव्हाळ, तुषार करजगीकर, गणेश पिंपळकर, बाबा चव्हाण, रोहित सरोदे, विवेक सरवदे यांसह NY5 ग्रुपचे बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी सोहन जयस्वाल। आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल। सामर्थ्य संवादाचे विकासाचं विजन घेऊन, विकासाचं मॉडेल घेऊन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आणि नगरसेवक लोकेश आप्पा यादव यांनी प्रभागात विकासाची गंगा वाहायला सुरुवात केली आहे। आज कुठेतरी ड्रेनेज लाईनचं उद्घाटन केलेलं आहे। आपल्यासोबत अनेक जण उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आज उद्घाटन चालू आहे? काय वाटतं? आपले नगराध्यक्ष प्रणिताताई भालके आणि दिलीप बापू धोत्रे आमचे नेते आणि या वार्डातच आज कामाचं उद्घाटन झालेलं आहे। ड्रेनेज लाईन पहिली पाईपलाईन झालेली आहे, आता पुन्हा ड्रेनेज लाईन करतोय। ड्रेनेज लाईन झाल्यानंतर याचं आता जी उद्घाटन केलेलं आहे ती कॉन्क्रीट आणि ड्रेनेज लाईन ही दोन्ही उद्घाटन करत। प्रत्येक वेळी इथली समस्या आहे की लोकांच्या घरात ड्रेनेजचं घाण पाणी जातं, मग यावर काय कायमचा निचरा होणार आहे? आता कायमचं जी आपण केलेलं आहे, आताची पहिली लाईन टाकलेली आहे, आपण पाईपलाईनची टाकली, त्याच्यानंतर तर ड्रेनेज लाईन आहे आणि त्याच्यानंतर रस्ता आपण करणार आहे। आता जवळपास किती प्रभागात किती उपाययोजना तुम्ही केल्या? आत्ता कमीत कमी आत्ताची पैसे आलेले आहेत आपल्या वार्डासाठी, ती 10 कोटी आलेले आहेत। ही 10 कोटी म्हणजे पूर्ण आमचा 17 नंबरची भाग आहे, 17 नंबर वार्ड, त्या 17 नंबर वार्डात हा पैसे खर्च करणार आहे। आणि बापूने अजून काय पैसे वरनं आणलेले आहेत काय, त्या पैशाला सगळं वहिवाट नगराच्या हातनं होणार आहे। एकीकडे तुम्ही स्वतः तरी प्रभागात काम करत होता, आता मनसे नेते दिलीप बापू धोत्रे तुमच्यासोबत आहेत, नगराध्यक्ष ताई देखील तुमच्यासोबत आहेत, मग प्रभागाचा कायापालट होईल असा विश्वास आहे? 100% होणार। मी पहिल्यांदाच तुम्हाला माय बाईट दिली ती की ह्या झोपडपट्टीतनं ह्या वार्डातनं 10,000च्या पुढं ताई आमच्यात निवडून येतील म्हणून सांगितलं, आणि त्या पद्धतीने ह्या झोपडपट्टील्या वाशियानं आणि सगळ्या मतदार बंधू भगिनीनं त्या पद्धतीनं आपल्याला कौल दिलेला आहे। ताई, उद्घाटन करण्यात आले ड्रेनेज लाईनचं, काय सांगू शकता? हे बघा, ह्याच्या अगोदर पाईपलाईनचं काम झालेलं आहे, आता ड्रेनेज लाईनचंही काम झालेलं आहे। ह्या वार्डातल्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे संपवण्याच्या प्रयत्नात आम्ही सर्वजण आहोत। म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्वच्या सर्व प्रमुख आमचे ह्या प्रभागातले धोत्रेताई आणि लोकेश यांच्या माध्यमातून ह्या भागाचा कायापालट करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढची वाटचाल चालू आहे। संतपेठ हा एरिया भालक्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, मात्र याच बालेकिल्ल्यात अनेक असे प्रश्न भेडसावतात सर्वसामान्य जनतेला। ड्रेनेज असेल, घाण पाणी असेल, रस्ता असेल, मग याच्यावर तुम्ही तोडगा काढणार आहात? नक्कीच त्याच्याच दृष्टिकोनातून पुढची वाटचाल चाललेली आहे। कशा पद्धतीने तुम्ही विजन ठेवले? हे बघा, प्रचाराच्या ह्याच्यात पण आम्ही सांगितलेलं आहे की आपल्याला इथून रस्त्याची समस्या असू द्या, गटारीच्या ड्रेनेजच्या समस्या असू द्या, पिण्याच्या पाण्याच्या समस्या असू द्या, ह्या सगळ्यावरती एक एक प्रश्न हातात घेऊन तो त्या मार्गाने सोडवण्याचा आमचा वाटचाल चालूच आहे। सोशल मीडियावर काही पोस्ट पडलेत, कॅरिडॉर संदर्भात तुम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन दिलं, काय नेमकं?
हां, आम्ही हे बघा या अगोदर जे काही विषय झालेले असतील त्यावेळेस आमची कुठली नियुक्त बॉडी नव्हती. पण आम्हाला असं वाटतं की त्या जिथं जे बाधित झालेले आहेत त्यांना एकदा स्वतंत्र त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी त्यांची एक मीटिंग व्हावी. त्यांचं म्हणणं काय आहे हे सर्व लोकांचं जेवढे बाधित आहे त्या सर्व लोकांना एकत्रित करून त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेण्यासाठी एक स्वतंत्र मीटिंग घ्यावी या संदर्भात मी भेटलेले आहे. स्वच्छता अभियान दरम्यान परिचारक म्हणाले की ताईंना म्हणजे भालकेंना संधी दिली नगराध्यक्ष पदाची, त्यांनी काम करावं, कामातनं मोठं व्हावं आणि दुसरीकडे त्यांचेच बगल बच्चे तुम्हाला कामाला अडथळे आणतात. याकडे कशा प्रकारे पाहतात? नाही, मी काही तसं कोणाकडे लक्ष देत नाही. आम्ही स्वच्छता अभियान ह्या संपूर्ण शहराच्या दृष्टिकोनातून राबवलेलं आहे आणि आता उद्याही आमचं आदरणीय गाडगे बाबांच्या जयंतीनिमित्त महास्वच्छता अभियान राबवत आहोत. तसं बघायला गेलं तर मी काही कुणावर टीका करायला आलेली नाही. ह्या स्वच्छता अभियान हे आपल्या म्हणजे ह्याचा भाग आहे. आपल्या शहरासाठी शहराचं चांगलं करण्यासाठीचं एक अभियान आहे. त्यासाठी मी सर्व शहरवासियांना आवाहन करत आले आहे आणि मी त्यांना देखील आवाहन करते की त्यांनी आमच्यासोबत येऊन श्रमदान करावं आणि आठवड्यातले 2 दिवस ठरवून आम्ही दर आठवड्याला त्या भागातलं स्वच्छता अभियान राबवणार आहे, जेणेकरून आपला पंढरपूर स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर होण्यास मदत होणार आहे. क्रमांक 17 हे विकासाचं मॉडेल घेऊन येईल. सोलापूर जिल्ह्यात जे नसेल ते आम्ही पंढरपुरात करू असं म्हटलं होता. त्याला कुठेतरी सुरुवात होते असं वाटतं? 100% या ठिकाणी सुरुवात होते. या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात निधीची देखील आम्ही उपलब्धता केलेली आहे. प्रभाग क्रमांक 17 नव्हे तर अख्ख्या पंढरपूर शहराचाच या ठिकाणी कायापालट होणार आहे. तुम्ही आता बघितलं की पदभार घेतल्यानंतर ज्यावेळेस कमिटीच्या निवडी झाल्या आणि त्यानंतर ताबडतोब नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. नगराध्यक्षांनी त्या ठिकाणी सर्व बागा बगीचे त्या ठिकाणी काम हातात घेतलेलं आहे. शहर स्वच्छ करण्याचं काम हातात घेतलेलं आहे. धूळमुक्त पंढरपूर करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी हातात घेतलं आहे आणि निश्चितपणे ते काम आता सुरुवात झालेली आहे. ज्या ज्या लोकांना सहभागी व्हायचं आहे त्या सर्वांनी सहभागी व्हावं असं नगराध्यक्षांनी सांगितलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतो आहे की या ठिकाणी आपल्याला लोकांनी पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडून दिलेला आहे. निवडणूक झाली, मतदान झालं, सत्तेवर आलो, आता राजकारण हा विषय संपलेला आहे. आता सर्वपक्षीयच लोकांनी या ठिकाणी एकत्र येऊन पंढरपूर शहराचा विकास कशा पद्धतीनं साधता येईल आणि सर्व जनतेला कशा पद्धतीनं सोयीसुविधा देता येतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 17 हा सोलापूर जिल्ह्यातला एक रोल मॉडेल प्रभाग असेल असं मी सांगितलं होतं. निश्चितपणे या ठिकाणी या प्रभागाचं काम चालू झालं आहे. या प्रभागातल्या ज्या मुख्य समस्या आहेत ड्रेनेज, पाण्याची पाईपलाईन आणि रस्ते, या तिन्ही गोष्टी या ठिकाणी ड्रेनेजचं आता काम चालू करतो आहे. पूर्वीच्या पाईपा छोट्या असल्यामुळं त्या ठिकाणी ड्रेनेज तुंबण्याचं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतं. पूर्वीच्या लोकांनी काय केलं ॲक्च्युली त्यांनी जर पुढचं 25-50 वर्षाचं विजन ठेवलं असतं आणि त्या पद्धतीची जर पाईपलाईन केली असती तर निश्चितपणे या लोकांवर ही वेळ आली नसती. ज्या लोकांच्या ताब्यामध्ये ही सत्ता होती त्या लोकांनी याचा विचार करायला पाहिजे. काय बुरटे लोक या ठिकाणी पोस्ट टाकणं आणि ह्या गोष्टी करणं अशा गोष्टी करतायत, परंतु त्यांच्या एक लक्षात आलं पाहिजे की अरे बाळांनो, ही पाईपलाईन काय आम्ही केलेली नाही, ही जे अगोदर 30-35 वर्ष इथं जनतेच्या मानगुटीवर बसले होते त्या लोकांनी केलेल्या ह्या पाईपलाईन होत्या आणि त्यावेळेस त्यांच्याकडे व्हिजन नव्हतं. या ठिकाणी काय लोकांनी फक्त पैसे खायची, दलाली करायची, ठेकेदाराबरोबर संगनमत करायचं आणि त्या माध्यमातून ते भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ती कामं निकृष्ट दर्जाची झालेत आणि त्याचा हाल जनतेला भोगावं लागतं. यामुळं आता परत आम्ही वेगळ्या पद्धतीनं ही काम चालू केलं आहे. या ठिकाणी पुढच्या 50 वर्षाचं व्हिजन ठेवून त्या ठिकाणी आता नवीन पाईपलाईनचं काम करतो आहे. त्या ठिकाणी मोठ्या पाईप टाकण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन देखील सगळ्या बदलण्यात येणार आहेत, जेणेकरून आता पूर्वी कसं झालं की ज्या पूर्वीच्या पाईपलाईन होत्या त्या जुन्या पाईपलाईन तुटल्या फुटल्या, ड्रेनेजचं पाणी आणि नळाचं पाणी एकत्र झालं आणि ते मैला मिश्रित पाणी लोकांना दिलं गेलं. त्या लोकांनी याकडे लक्षच दिलं नव्हतं. आता ड्रेनेजची पाईपलाईन आणि पाण्याची पाईपलाईन स्वतंत्र असणार असून चांगल्या क्वालिटीची चांगल्या दर्जाची असणार आहे. ठेकेदारांना बोलवून घेऊन सांगितलं आहे जर थोडं त्यात इथं कुणालाही चहा पाजायची गरज नाही, इथं कोण कमिशन खायला किंवा दलाली करायला आलेलं नाही. आम्ही निवडून या ठिकाणी जनतेचं काम झालं पाहिजे. ठेकेदारांना सांगितलं की अतिशय चांगल्या प्रकारचं काम करा, आम्हाला चहासुद्धा कोणाला द्यायची गरज नाही. त्यामुळं या ठिकाणी चांगलं काम होणार. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का याच्या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना विजन? नाही, मी काय म्हणायचं किंवा नाही, ती लोकांनी ठरवलेलंच आहे ना, लोकांना माहीतच आहे ना. ह्याच्यामध्ये जर त्या पाईपा जे ड्रेनेजची पाईपलाईन होती, ज्या छोट्या पाईपा टाकल्या होत्या त्या जर पुढच्या 25-50 वर्षाचा विचार करून लोकसंख्या वाढणार आहे, लोकांची संख्या वाढणार आहे, त्या ठिकाणी हे होणार आहे, हे जर विचार करून जर त्या वेळच्या लोकांनी जर पाईपलाईन केली असती तर ही वेळच आली नसती. ठीक आहे, असू द्या, देर सही दुरुस्त आहे. आता आपण ही सगळी कामं करणार आहे.
पाईपलाईन होईल, ड्रेनेजची पाईपलाईन होईल, पाण्याची होईल आणि रस्ते तर असे चकाचक होतील की आणि स्वच्छ आणि सुंदर प्रभाग काय असतो या सर्व जनतेला लक्षात येईल. बापू, शेवटचा प्रश्न, तुम्ही विकास निधी कुठून आणणार? तुम्ही सत्तेत नाही असं बोलला. अरे कुणाच्या बापाचे पैसे असतात का? कुणाच्या खिशातले पैसे असतात? जे वारंवार सांगितलं ते पैसे आणणार. कोण कुणाच्या बापाच्या घरचे पैसे देते का? हे पैसे तर आम्ही टॅक्समधनं देतो ना. या ठिकाणी लाखो रुपयाचा टॅक्स आम्ही भरतोय, पंढरपूर शहरातली जनता भरते आणि त्या टॅक्सवर यांचं जगणं चालू आहे ना. कोण म्हणतंय की विकास निधी कुठून आणणार? तुमच्या बापाचं. त्यांना माझा प्रश्न, तुझ्या बापाच्या घरचे देणार आहेत का? जो कोण म्हणत असेल की विकास निधी कुठून आणणार, त्याच्या बापाच्या घरचे येणार आहेत का? हे जनतेचे पैसे जनतेसाठीच वापरले गेले पाहिजेत. निश्चितपणे सरकार आमच्या पाठीशी आहे. सरकार या ठिकाणी मदत करतं आहे. आता 2-4 दिवसापूर्वीच आम्ही त्या ठिकाणी नगरविकास मंत्री महोदयांची सुद्धा भेट घेतलेली आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला की पंढरपूर शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी आम्ही मदत करू. जेवढा निधी लागतोय 1 रुपया देखील त्या ठिकाणी कमी पडणार नाही. जेवढी कामं हातात घ्यायची तेवढी कामं हातात घ्या. त्यामुळे इथले लोकांचे कोण म्हणत असतील ज्यांना पुटसूळ उठला आहे की विकास निधी कुठनं आणणार, तर त्या ज्यांना पुटसूळ उठला आहे त्यांनी जरा मंत्रालयात जाऊन बघावं की विकास निधी कुठनं. आणि ह्याचा अर्थ आहे की मग कपट नीती चालू झाली. सत्ता दुसरे आले म्हणून मग विकास नीती लोक थांबवणार आहेत का? लोकांचे हाल करणार आहेत का? लोकांना परत महिला मिश्रित पाणी हे पाजणार आहेत का? जे ह्याने अगोदर पाजलं तेच पाणी परत पाण्याची यांची इच्छा आहे का? जर आम्ही चांगलं काम करत असताना जर कोणी अडचण आणली तर त्यांची शिक्षा त्यांना जनता देईलच ना. जनता सुज्ञ आहे. या ठिकाणी मी अगोदरच सांगितलं की ही सगळी कामं करत असताना कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता सगळ्या लोकांनी या ठिकाणी, सगळ्या पक्षाच्या लोकांनी म्हणलं, मी सगळे गट तट पक्ष या सगळ्या लोकांनी एकमेकाच्या हातात हात घालून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आता आम्ही आमचा पायंडा घालून दिला. 2 दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक 17मध्ये जो आपला शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम झाला होता त्यावेळेस इथले निवडून आलेले नगरसेवक आणि पराभूत झालेले उमेदवार सगळ्यांना आम्ही बोलवलं होतं. त्या ठिकाणी आम्ही गट तर बघितलं नाही की आपलं एकच धोरण आहे की बाबा सगळ्यांना घेऊन काम करायचं, कारण या प्रभागाचा विकास झाला पाहिजे. निवडणुकीच्या वेळेस लोकांना आमचं काम पटलं आम्हाला निवडून देतील, नाही पटलं लोक आम्हाला हाकलून लावतील. आम्हाला काय, आम्ही चिकटपट्टी घेऊन आलेलो नाही की फ्युकलचं जोड नाही की बाबा इथंच आम्ही बसलो पाहिजे. आम्ही जर जनतेची सेवा केली, नगराध्यक्षांनी जर जनतेची सेवा केली, नगराध्यक्षांना आता 11,000 मतांनी निवडून दिले, पुढच्या वेळेस 22,000 मतांनी निवडून देतील. नाही काम केलं तर आम्हाला घरी पाठवतील. आम्ही त्याला तयार आहे ना. पण या ठिकाणी विकास निधी कुठनं आणायचा आणि विकास कसा होणार? अरे बाळांनो, कुणाच्या बापाच्या घरचा पैसा नाही, ही जनतेचा पैसा आहे. त्यामुळे वारंवार त्यांनी विकास निधी कुठनं आणायचा हे त्याने आता उत्तर द्यायचं नाही. कारण तुम्ही ज्यावेळेस सत्तेत होता त्यावेळेस विरोधी पक्षात सरकार होतं, मग त्यावेळेस ते असे म्हणत होते का? हे तुम्हाला त्यावेळेस कळलं नाही का? त्यामुळे आता बोलण्यासारखं भरपूर आहे. काम चांगलं आमच्या प्रभागात होतं आहे. ठीक आहे, धन्यवाद.